नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, गेली 2-3 वर्ष मी महाराष्ट्र टाइम्ससाठी लेख पाठवा याच्यासाठीची आवाहनं करत आहे. तर महाराष्ट्र टाइम्समध्ये आपल्या अनेक सबस्क्रायबरचे लेख छापून आले आहेत. तर मला अनेकांनी कळवलं आहे. तर आता नवीन वर्ष येत आहे 2026. तर या वर्षामध्ये पण अनेक नवीन विषय आणि अनेक नवीन सदर याचं आवाहन महाराष्ट्र टाइम्सतर्फे करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स फक्त पुणे नाही, तर पुणे, मुंबई, नाशिक, तर महाराष्ट्र टाइम्स जिथे-जिथे छपाई होते, तिथे-तिथे सगळीकडे लेख पाठवण्याचे किंवा तुमचे साहित्य पाठवण्याचे आवाहन केलं आहे. ती या व्हिडिओमध्ये मी त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही पेन किंवा वही घेऊन बसा. कारण याच्यात वेगवेगळे विषय आहेत, ते तुम्ही नोट डाउन करा. त्याच्यामुळे तुम्हाला ते पाठवणे सोपे जाईल. कसे पाठवायचे, कुठे पाठवायचे, शब्दमर्यादा काय, ही सगळी माहिती डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आवडल्यास कमेंट करा, हाईप बटन दाबा, म्हणजे अनेकांपर्यंत हा पोहोचेल. सो चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर सुरू करूया. महाराष्ट्र टाइम्समध्ये नवीन वर्षात नवीन सदरं कुठल्या विषयावर पाठवायची आहेत. तर आपला पहिला विषय आहे हॅशटॅग. आता हॅशटॅग म्हणजे काय? तुम्हाला माहिती असेल की आता जेन झीची नवीन भाषा आहे. म्हणजे तुमच्या घरात जर तरुण मुलं असतील, जेन झी जे आपण म्हणतो बेसिकली, त्यांची त्यांचे आता शब्द वेगळे आहेत. म्हणजे हसण्याला ते लॉल म्हणतात. ओके. अजून बरीच त्यांची वेगवेगळी फोमो एक शब्द वापरला जातो, फिअर ऑफ मिसिंग आउट. तर हे हॅशटॅग, तर तुम्हाला ती भाषा कळते का? किंवा त्यांची भाषा आणि आत्ताची भाषा, सो याच्यामध्ये काय तुम्हाला गंमत कुठली एखादी घडली आहे का? तर याच्याविषयी तुम्हाला लिहायचंय. थोडक्यात मी सांगते की याच्यामध्ये तुम्हाला तुमची सोशल मीडियाशी मैत्री करतानाचे तुमचे अनुभव, त्यांची जी नवीन भाषा आहे ते शिकताना घडलेल्या गमती-जमती किंवा किस्से या सदरातून तुम्हाला सांगायचे आहे. तर पहिलं आहे हॅशटॅग. दुसरा आहे विषय आहे शिक्षेस कारण की. म्हणजे तुम्ही शाळेत असताना तुमचं काही चुकलं की तुम्हाला एखादी शिक्षा मिळाली असेल, तर शाळेची शिक्षा किंवा त्याच्यानंतर बाहेर आल्यावर असं काही घडलं आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला पालकांकडून काही शिक्षा मिळाली आहे? तर अशी काही हटके शिक्षा तुम्हाला मिळाली आहे का ज्याच्यामुळे ज्याची गंमतच वेगळी होती आणि ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला कदाचित कलाटणी मिळाली असेल किंवा एक छान अनुभव त्यातून शिक्षेतून मिळाला असेल, तर तो एखादा किस्सा, घटना तुम्हाला सांगायचा आहे या या सदरात शिक्षेस कारण की. तिसरा विषय खूप माझा आवडता आहे, तो आहे म्हणजे प्रभाव पाडणारं पुस्तक. तर पुस्तकं आपण अनेक वाचत असतो. तर तुमच्या जीवनात अशा कुठल्या पुस्तकाने प्रभाव पाडला आहे आणि चांगलं काहीतरी त्याच्यातून घेऊन तुम्ही आयुष्यामध्ये पुढे गेला आहात, असा काही कुठलं पुस्तक आहे का? तर त्याबद्दल तुम्हाला प्रभाव पाडणारं पुस्तक याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके. चौथा विषय आहे जीवापाड जपलेलं. तर याच्यामध्ये आपल्या घरात एखादी वस्तू असेल जी तुम्ही खूप जपता, म्हणजे अगदी नवीन घरात गेला तरी ती वस्तू तुम्ही कधीही टाकत नाही. अगदी जुनी वस्तू असेल, पण तरी तुम्ही ती आयुष्याच्या अंतापर्यंत म्हणू शकतो की ती जीवापाड जपलेली अशी कुठली वस्तू आहे का? त्याच्या मागच्या काही आठवणी आहेत का? किंवा त्या वस्तूमागे काही घटना, किस्सा, गोष्ट आहे का? तर तेही तुम्हाला या विषयामध्ये पाठवायचं आहे, जीवापाड लपलेलं. त्याच्या पुढचा म्हणजे 5वा विषय आहे राहून गेलेली गोष्ट. फार सोपा विषय आहे. याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे, की एखादी तुमची गोष्ट, म्हणजे आपण जे म्हणतो ना बकेट लिस्ट, एखादी कुठली राहून गेलेली गोष्ट आहे, जी तुम्ही तुमच्या मनात अनेक दिवस आहे आणि ती जर झाली, तर तुम्हाला खूप आनंद वाटेल. तर त्याच्याबद्दल लिहायचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असा हा अनुभव तुम्हाला आला असेल, तुमचे आजी-आजोबा किंवा वडील यांना तुम्ही विमान प्रवास करवला नसतो. तर मग ती तुमच्या मनात खूप दिवस मनात असतं आणि एखाद दिवशी अचानक तुम्ही त्यांना प्लॅन करून देता आणि तुम्ही स्वतःच खुश होता. सो अशा प्रकारे हा एक चांगला विषय आहे. सो विषय आणखीनही सांगणार आहे. पण मला माझ्या कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालेल्या लेखकांना
सांगायचा आहे. मी तुम्हाला विषय देतेच लिहायला, पण हे विषय तुम्ही लिहा आणि ह्या विषया जेव्हा तुमची छापून येतील त्यावेळेला मला सांगा, की मॅडम माझा हा विषय महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेला आहे. तो आपण सगळ्यांना शेअर करू शकतो. तर तुम्हाला माहिती आहे लेख कसे लिहायचे. आपण कंटेंट रायटिंगच्या वर्कशॉपमध्ये तेच शिकलेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी घ्या. कुठलातरी एक विषय, 2 विषय घेऊन तुम्ही लिहा. 6वा विषय एक सांगायचा आहे ती म्हणजे मायेची चव. म्हणजे आपण म्हणतो काही विषय हे ठराविक लोकांनी केले तर ते छान लागतात. म्हणजे समजा आजीची खिचडी असेल, आईचा शिरा असेल किंवा बाबांचा चहा. सो एखादी अशी चव तुम्ही चविष्ट पदार्थाची चव चाखली तरी आपल्या आजीच्या, आईच्या हातच्या चवीला तोड नाही. हे सत्य आहे. मग अशी कुठली एक स्पेशल डिश असेल ज्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला सांगायचंय की ती आईची स्पेशालिटी आहे. म्हणजे तर त्या पदार्थाविषयी आणि त्या आठवणींविषयी तुम्हाला या मायेची चव या विषयामध्ये लिहायचं आहे. 6वा विषय आहे पहिलं-वहिलं बक्षीस. पहिलं बक्षीस तुम्हाला आयुष्यात कधी मिळालंय? शाळेत, कॉलेजमध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा त्याच्यानंतरही काही तुम्ही केलंय आणि तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालंय. सो वयाच्या कुठल्याही टप्प्यावर जर तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं असेल, जे प्रत्येकासाठी स्पेशल असतं, तर त्याची आठवण तुम्हाला या सदरामध्ये लिहायची आहे. पहिलं-वहिलं बक्षीस. सो 2026 ची ही नवीन विषय आहेत, पण जुने विषयही मागच्या वर्षी मी सांगितले होते तेही सुरू राहणार आहेत. ते मी परत या व्हिडिओत पण सांगत आहे. त्याच्यामध्ये आहे एकदा काय झालं. एकदा काय झालं म्हणजे अशी कुठलीतरी किस्सा झाला असेल तर तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन एक विषय आहे आठवणीतलं गाव. सो असं कुठलं गाव आहे जे तुमच्या अगदी तुमचं आजोळचं असेल किंवा कुठे तुम्ही जाऊन राहिला असाल, तुम्हाला खूप आवडलं असेल. तर असं कुठलं गाव आहे त्याच्याविषयी तुम्ही आठवणीतलं गाव या सदरात तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हरवलेलं सापडलं. एखादी काही गोष्ट हरवली, एखादा वस्तू हरवली, तर त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता, हरवलेलं सापडलं. त्याच्यानंतर आणखीन एक विषय आहे स्मृतिचित्र. स्मृतिचित्र म्हणजे एखाद्याची आठवण, त्याच्याबद्दल आपण लिहू शकतो. आणि शेवटचा विषय आहे दिल दोस्ती रियुनियन. तर हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. रियुनियन आता WhatsApp ग्रुपमुळे अनेक मित्रांचे रियुनियन होत राहतात. 10वीचा ग्रुप, 12वीचा ग्रुप, कॉलेजचा ग्रुप. तर अशा काही रियुनियनच्या आठवणी फोटोसह तुम्ही याच्यामध्ये पाठवू शकता. तर असे मी टोटल आय थिंक 10 विषय तुम्हाला सांगितले आहेत. काही 2026 चे नवीन विषय, काही जुने विषय. तर याच्यापैकी कुठलेही विषय तुम्ही लिहू शकता. कधीपर्यंत पाठवायचे ही सदर वर्षभर चालू असतात. तर तुम्ही समजा जानेवारीमध्ये प्रभाव पाडणारं पुस्तक विषयी लिहिलं. त्याच्यानंतर जूनमध्ये तुम्हाला असं वाटलं की पहिलं बक्षीस विषयी लिहावं, तरी लिहू शकता. ओके. सो टाईम लिमिट नाहीये. दरवर्षी हे येत राहतं आणि जे चांगले लेख आहेत ते छापून येतातच. आजच आमच्या ग्रुपवर एकीने तिचा मटामध्ये लेख पब्लिश झाला होता, तर तो शेअर केला होता, सगळ्यांनी वाचला. सो अशा पद्धतीने या गोष्टी चालतात. आता शब्दमर्यादा सगळ्यात महत्त्वाचं. तर याच्यामध्ये शब्दमर्यादा ही 300 शब्दांची आहे, हे लक्षात ठेवा. ओके. 300 शब्दांपेक्षा जास्त लिहू नका. चुका कुठल्या नको लिखाणात. ओके. ईमेलनी पाठवू शकता तुम्ही. ईमेल आयडी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. समजा नाही कळला तर मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला पण रिप्लाय करेल. कुठलाही तुम्हाला डाऊट असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा. मी रिप्लाय करते, तुम्हाला माहिती आहे. ओके. पाठवायचा कसा? तर पहिले म्हणजे ईमेलच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला विषय लिहायचा आहे. म्हणजे सपोज तुम्ही लिहिला हॅशटॅग, तर वर ईमेल आयडी येईल. विषयामध्ये हॅशटॅग सदर महाराष्ट्र टाइम्स साठी लेख असं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तो पूर्ण लेख तुम्ही ईमेलमध्ये पेस्ट करू शकता. ओके. डायरेक्ट टू डायरेक्ट पेस्ट करा टेक्स्टमध्ये किंवा मग वर्ड फाईल पाठवा. PDF वगैरे काहीही पाठवू नका. सिंपल ओपनेबल वर्ड फाईल पाठवा. ओके. शब्दमर्यादा 300 शब्द. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला काय लिहायचंय? तुमचं नाव, तुमचा फोटो, तुमचं राहण्याचं ठिकाण आणि संपर्क क्रमांक. सो या 4 गोष्टी पाठवायच्या आहेत. नाव, फोटो,
राहण्याचं ठिकाण आणि संपर्क क्रमांक. एखाद्या बाबत असं कुठला आठवणींचा फोटो वगैरे असेल, तर तो पण पाठवून द्या. ज्यांच्याकडे जागा असतील तर ते छापतात, नसेल तर फक्त लेख येतो. पण ट्राय करायला काय हरकत आहे. सो जरूर पाठवा. याच्याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारा कमेंटमध्ये आणि जसं मी आत्ता महाराष्ट्र टाइम्सचं सांगितलं तसं लोकमतसाठीही लवकरच व्हिडिओ पब्लिश होणार आहे. तोही बघा, तिथेही पाठवा आणि अशा माहितीसाठी आपला WhatsApp चॅनल सुद्धा जॉइन करा. थँक यू अँड ऑल द बेस्ट.